नमस्कार मंडळी, मी रेणुका द मेहंदी आर्टिस्ट सांगोल्याहून. चला तर मग साहित्य बघूया. स्टॉकिंग, पाइपिंग बॅग, टेप कटर, सेलोफोन शीट. तर कोन बनवायसाठी आपण निकाल कोनचं पेस्ट तयार केलं. आता ते डाय रिलीज झालेलं आहे. डाय रिलीज झाल्यावर त्याचं वर ब्राऊन कलरचं कलर आलेला आहे. त्याने समजतं की आपल्याला डाय रिलीज झालेला, आतमध्ये ग्रीनच राहतं. आता प्रॉपर त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. थोडेफार काही लम्स वगैरे राहिले असतील तर ते प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे आपल्याला कोन मधून पेस्ट बाहेर येताना काय प्रॉब्लेम येणार नाही. आणि खूपच छान क्रीमी टेक्स्चर झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय. तुम्हाला दिसतंय ते किती सुंदर वाटायला लागलं आहे. असं वाटतं की खाऊन टाकू, एवढं क्रीमी टेक्स्चर झालेलं आहे त्याचं. पण खाता येत नाही आपल्याला. असंच कंटिन्यू मिक्स करून मला थोडंसं लम्स वाटलेले, त्यामुळे कंटिन्यू मिक्स करत होते. थोडंसं थिक वाटायला लागलेलं पेस्ट, म्हणून एक झाकण पण नाही, अर्धा झाकण मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. रिटर्न मिक्स करून घ्यायला लागले. आता प्रॉपर झालेलं आहे बघा त्याचं पेस्ट. तर मग आपण आता कोन कसं रोल करायचं ते बघूयात. मी 4 बोट ठेवून जागा सोडून कोन रोल करायला घेतलेलं आहे. तुम्ही पण तसंच करायचं आहे. शीटचं माप तुमच्या अंदाजात ठेवायचं आहे. 4.6 ठेवा, 5.7 ठेवा, ते तुमच्यावर राहतं आहे, तुम्हाला कसं बरं पडतं आहे ते. आणि मी त्याला थोडंसं होल राहावं म्हणून त्या हिशोबानेच रोल केलेला आहे कोन. काही जण पिन टाकून पण रोल करतात, पण मला आवडत नाही पिन टाकून किंवा धागा टाकून करायला. मला डायरेक्टलीच कोनचं टिप तयार करायला आवडतं. म्हणजे त्याने मला तर कम्फर्टेबल वाटतं. तुम्हाला जर वाटत असेल बाबा मला व्यवस्थित टिप येत नाही, तर तुम्ही पिन टाकून 0.33 mm ची सुई भेटते छोटीशी, ते पण तुम्ही टाकून बनवू शकता. आणि असंच मी दुसरं पण कोन तयार केलेलं आहे. आणि त्याचं मी प्रॉपर पॉईंट व्यवस्थित आहे का बघून त्याला पण स्टिक करून घेते. स्टिक करून झालेलं बघा. दोन्ही पण कोन व्यवस्थित, दोन्ही एकच साईजचे झाले, एकच शेपचे झालेले आहेत. आता मी जे पायपिंग बॅगमध्ये भरून ठेवलेलं ते त्यात आता आपण टाकतोय कोनमध्ये टाकल्यावर थोडंसं म्हणजे हाफ कोन भरायचं, फुल नाही भरायचं आहे. आणि प्रॉपर त्याचं फ्रंटचं जे टोक आहे ते क्लीन करून घ्यायचं आहे. आणि व्ही शेप जिथं आहे प्रॉपर त्या ठिकाणी सेलोटेप लावायचं आहे आपल्याला. सेलोटेप लावून प्रॉपर स्टिक करून घ्यायचं आहे. स्टिक करून थोडंसं प्रेस करून बघायचं कोनचं टिप प्रॉपर आहे का, हातावर काढून बघायचं पेस्ट व्यवस्थित येते किंवा अडकत नाही, म्हणजे कोनचं टिप व्यवस्थित आहे तुमचं. नंतर तिथं सेलोटेपनी पॅक करून टाकायचं आहे. आता मी कोन प्रॉपर सील करायला लागली आहे.